नमस्कार. केस एज्युकेअरमध्ये आपले सहर्ष स्वागत. केंद्रप्रमुख परीक्षा 2023ची तयारी आपण करत आहोत आणि त्यासाठी केएस एज्युकेअरच्या माध्यमातून ही व्हिडिओ सिरीज आपणापर्यंत येते. लक्षात घ्या, आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या कार्यरत असणाऱ्या ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थांविषयीची माहिती आपण घेतोय आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये युनिसेफ जी जगभरामध्ये कार्यरत आहे या संस्थेविषयीची माहिती घेतली आणि आज आपण आपल्या देश पातळीवर कार्यरत असणारी NCERT या संस्थेविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. केएस एज्युकेअर यूट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हे जे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत आहेत ते व्हिडिओज आपल्या अधिकाधिक मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांना देखील केंद्रप्रमुख परीक्षेची चांगली तयारी करण्यास सहकार्य करा. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आजचा जो विषय आहे त्या विषयाला सुरुवात करूयात. केंद्रप्रमुख परीक्षा 2023 पेपर 2 मध्ये अंतर्भूत असणारा जो घटक आहे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व त्यांचे कार्य, आणि या अंतर्गत आपण NCERT या संस्थेविषयी आज माहिती घेणार आहोत. NCERT या संस्थेचा जो लोगो आहे तो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहताय आणि हा लोगो देखील लक्षात असू द्या. लोगोला अनुसरून देखील एखादा प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतो. आता NCERT या संस्थेविषयी आपण माहिती घेऊयात. NCERTचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. लॉंग फॉर्म देखील महत्त्वाचा आहे, तो सर्वांनी लक्षात ठेवा. प्रत्येक शब्द त्यातला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, यालाच मराठीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था असं म्हटलं जातं. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही देश पातळीवर कार्यरत असणारी एक प्रमुख संस्था आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय भरीव कामगिरी ही संस्था करत असते. या संस्थेविषयी अधिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतोय. या संस्थेची स्थापना 1961 मध्ये स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली. या संस्थेचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. या संस्थेचे जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते म्हणजे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री हे या संस्थेचे प्रमुख किंवा अध्यक्ष असतात आणि सध्याचे कार्यरत जे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री आहेत ते म्हणजे श्री रमेश पोखरियाल. नाव लक्षात ठेवा, कारण पद जे आहे ते केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री हे त्याचे अध्यक्ष असतात. मात्र सध्याचे अध्यक्ष कोणते असा प्रश्न आला तर आपल्याला हे ज्ञात असणं गरजेचं आहे. रमेश पोखरियाल हे या संस्थेचे सध्याचे अध्यक्ष आहेत. कार्य काय आहे या संस्थेचं, तर मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच केंद्रे व राज्य शासनाला शालेय शिक्षणाबाबत सल्ला व मार्गदर्शन देण्याचं कार्य या संस्थेमार्फत केलं जातं. अतिशय महत्त्वाचं काम आहे. पहा, मानव संसाधन विकास मंत्रालय तसेच केंद्र आणि राज्य शासन जे आहे यांना शिक्षणाबाबत सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचं काम ही संस्था करत असते. NCERT ची काही प्रमुख उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट आपण समजून घेऊयात. राष्ट्रीय शिक्षणाची रूपरेषा कार्यान्वित करणे. आपण फक्त वाचूयात किंवा समजून घेऊयात. प्राथमिक शिक्षणाचे साधारणीकरण UEE हे एक उद्दिष्ट आहे प्रमुख. व्यावसायिक शिक्षण हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. शिशु शिक्षण म्हणजे जे बाल शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण त्याच्या पूर्वी असणारं जे शिक्षण आहे त्याला आपण शिशु शिक्षण असं म्हणतो, तर ते देखील एक संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. विशेष गरज असलेल्या समूहांचं शिक्षण, स्पर्धात्मक गुणवत्तेचे शिक्षण, बालिका शिक्षण म्हणजे मुलींचं शिक्षण हे एक प्रमुख उद्दिष्ट संस्थेने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. माहिती तंत्रज्ञान सुधारण्यासाठी परीक्षा व गुणदान. माहिती तंत्रज्ञान सुधारासाठी परीक्षा व गुणदान. अध्ययन अध्यापन अनुभव तयार करणे अतिशय महत्त्वाचं काम आहे. पहा, अध्ययन अध्यापनामध्ये जे अध्ययन अनुभव आपण विद्यार्थ्यांना देत असतो ते तयार करण्याचं प्रमुख
काम किंवा प्रमुख करण्याचं उद्दिष्ट संस्थेचं आहे। आणि अध्यापक शिक्षणामध्ये सुधार, शिक्षकांचं जे शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, त्यामध्ये सुधार होण्यासाठी विविध योजना राबवण्याचं काम किंवा योजना राबवण्याचं उद्दिष्ट या संस्थेचं आहे। ही प्रमुख उद्दिष्ट आहेत या NCERT या संस्थेची। आता या संस्थेची रचना कशी असते किंवा पदसिद्ध सभासद कोण असतात ते आपण समजून घेऊयात। सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री, देशामध्ये जे सर्व राज्य आहेत त्या सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध सभासद असतात। केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याचे सचिव, केंद्रीय मानव संसाधन विकास खात्याचे सचिव जे आहेत ते देखील याचे सभासद असतात। विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष हे देखील सभासद असतात या संस्थेचे। त्याचबरोबर विविध विभागांपैकी 4 विभागांचे कुलगुरू जे आहेत ते कुलगुरू या संस्थेचे पदसिद्ध सभासद असतात। केंद्रशासित प्रदेशातील शिक्षण मंत्री हे देखील या संस्थेचे सभासद असतात। आणि अध्यक्ष कोण असतात, आपण मगाशीच पाहिलं की केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री जे आहेत ते याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। आणि त्याचबरोबर भारत सरकारने नेमलेले 12 सभासद देखील याच्यावरती कार्यरत असतात। अशा पद्धतीनं या संस्थेची रचना आहे। कार्यकारी संचालक समिती, ही समिती दैनंदिन कार्य पाहते। हे या संस्थेचं जे दैनंदिन कार्य आहे ते पाहणारी समिती म्हणजे कार्यकारी संचालक समिती आहे। आणि याच्या 10 उपसमित्या असतात। ही जी समिती आहे या समितीच्या 10 उपसमित्या आहेत, ते लक्षात घ्या। अंमलबजावणी कार्य प्रादेशिक संस्थांमार्फत केले जाते। जे विविध उपक्रम आहेत या संस्थेचे त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम हे प्रादेशिक संस्थांमार्फत केलं जातं। आणि या प्रादेशिक शिक्षण संस्था भोपाळ, अजमेर, भुवनेश्वर, मैसूर व शिलाँग या ठिकाणी कार्यरत आहेत, हे लक्षात ठेवा। प्रादेशिक शिक्षण संस्था NCERTच्या कोणत्या असा प्रश्न आला तर त्यामध्ये भोपाळ, अजमेर, भुवनेश्वर, मैसूर आणि शिलाँग या ठिकाणी या प्रादेशिक संस्था आहेत, हे लक्षात ठेवा। कार्याचं स्वरूप कसं या संस्थेच्या, शालेय शिक्षणाशी संबंधित संशोधनात समन्वय साधने व प्रोत्साहन देणे, शिक्षकांचे सेवांतर्गत व सेवापूर्व प्रशिक्षण करणे, अतिशय महत्त्वाचं कार्य हे संस्था करीत असते। शिक्षकांचं सेवांतर्गत प्रशिक्षण, आपण जी विविध प्रशिक्षणं घेतो तर ती सेवांतर्गत प्रशिक्षण, त्याचबरोबर सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे आपलं जे सेवापूर्व प्रशिक्षण जे आहे D.Ed. B.Ed. याच्या अभ्यासक्रमाची रचना देखील NCERT मार्फत केली जात असते। तर अशा प्रकारे या संस्थेचं कार्याचं स्वरूप आहे। परिषदेचे महत्त्वाचे उपक्रम कोणते हे आपण समजून घेऊयात। संशोधन करणं, शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन करण्याचं काम ही संस्था करत असते। त्याचबरोबर प्रशिक्षण, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांचा सेवांतर्गत सेवापूर्व प्रशिक्षणाची जबाबदारी जी आहे ती ही संस्था पार पडते। प्रशिक्षणाचं सर्व नियोजन, प्रशिक्षणाचा आराखडा तयार करण्याचं काम देखील या संस्थेमार्फत होत असतं। मूल्यमापन व आदान प्रदान उपक्रम, विकासयुक्त कार्यक्रम राबविणे, परिषदेचे महत्त्वाचे उपक्रम आपण पाहतोय। प्रकाशन व प्रसार कार्य विषयक उपक्रम राबवणे हे देखील महत्त्वाचे उपक्रम आहेत। त्याचबरोबर प्रयोगशाळा उपकरणे, गुणवत्ता प्रधान अध्ययन साहित्य, शास्त्र विषयातील साहित्य तसेच सुधारित अध्यापनासाठी व मूल्यमापनासाठी पूरक साहित्य निर्मितीचं कार्य देखील ही संस्था करते। विविध प्रकारचं जे साहित्य निर्मितीचं काम आहे हे काम या संस्थेमार्फत केलं जातं। NCERT 12वी पर्यंतचे CBSEची पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्याचं काम देखील करते। 12वी पर्यंत CBSEची जी पुस्तकं आहेत ती NCERT मार्फत प्रकाशित केली जातात। प्रकाशनासाठी NCERTची 3 प्रादेशिक प्रकाशन केंद्र आहेत, ते आहेत अलाहाबाद, कोलकाता आणि बंगळुरू या ठिकाणी ही 3 प्रादेशिक प्रकाशन केंद्रे आहेत। प्रकाशन प्रामुख्याने इंग्रजी, हिंदी आणि उर्दू या 3 भाषांमधून केलं जातं। तर अशा प्रकारे NCERT या संस्थेविषयी आपण आज माहिती घेतलेली आहे। आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर करा, आपल्या कमेंट्स या व्हिडिओमध्ये मला मिळावेत। आणि त्याचबरोबर KS एज्युकेअरला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अपलोड होणारे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी करू शकता।
लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो की आपल्या अधिकाधिक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी अशा पद्धतीच्या संस्था ज्या आहेत त्या संस्थांविषयीची माहिती घेणार आहोत। धन्यवाद।